प्रणाम. एक म्हटलं तर माझा निरोप आहे तो महत्त्वाच्या माणसांनी दिलेला आहे. खरं म्हणजे तेही स्वतः सुरेश धस यांच्याशी बोलू शकले असते. धनंजय देशमुख किंवा वैभवी देशमुखशी नसते बोलू शकले, पण सुरेश धसांशी खरं बोलायला त्याने काही हरकत नव्हती. सुरेश धस आणि इवन धनंजय, तुमच्यासाठी एक निरोप असा आहे की तुम्ही दोन गोष्टी आहेत. एक तर हे गेल्या 75 दिवसात जवळजवळ तुम्हाला 150 नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे येऊन भेटले. त्यामुळे याचं पूर्ण राजकीय किचाट झालेला आहे, पूर्ण राजकीय राडा होतोय. त्याचा गंभीर दुष्परिणाम तुमच्या केसवर होतोय. ही राजकीय केस नाही, ही मर्डरची केस आहे. ही मर्डरची केस आहे. तर त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेपच असतं का म्हणे. हे राजकारण्यांनी लावून धरलं आहे, मीडियानी लावून धरलं आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे वेगळ्या वळणावर हे चाललं आहे सगळं आणि आरोपींना त्याचा फायदा मिळतो आहे. पण तुम्हाला एक निरोप असा आहे ज्याचा गंभीरपणे विचार करा तुम्ही, की तुम्ही आता आग्रह असा धरला आहे पोलिसांकडे आणि इवन सुरेश धसांनी मुख्यमंत्र्यांना देखील असं सांगितलं की हा जो कृष्णा आंधळे फरारी आहे तर तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही केस पुढे नेऊच नका, चालूच करू नका ह्याची हिअरिंग. हे आत्मघातकी आहे, हे आत्मघातकी आहे सुरेश धस आणि धनंजय. ऑलरेडी आपण पकडलेले लोक आहेत. 7 जणांना पकडलं आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार, प्रतीक घुले यांना पकडलं आहे. मग कोका लावला आहे आपण. मी वाल्मिक कराडचं नाव नाही घेतलं हे लक्षात आलं का तुमच्या? नाही घेतलेलं. इतर वाचकांच्या आपल्या दर्शकांशी बोलतो मी की याच्यामध्ये मी या 7 जे खुनाच्या संदर्भात पकडलेले लोक आहेत त्याच्यामध्ये वाल्मिक कराड नाही आहे पोलिसांच्या ह्याच्यानुसार, म्हणजे कोर्टात जे होणार आहे त्याचे. आता याच्यामध्ये कसं आहे ना की हा कृष्णा आंधळे जो आहे हा जरी फरारी असला ना तरी मला ज्या वेळेला सांगितलं गेलं की बा सुरेश धसांना मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की तुम्ही जोपर्यंत कृष्णा आंधळे मिळत नाही तोपर्यंत केसच चालू नका. हा जो दुराग्रह धरला आहे तो सोडून द्या, ही केस चालू होऊ द्या, ही फास्ट ट्रॅकमध्ये चालू आपण. ह्या 7 जे पकडलेले आरोपी आहेत त्यांना शिक्षा देखील देऊ. पण सुरेश धस नाही ऐकत आहेत आणि त्यांच्या नादाने धनंजय देशमुख पण ऐकत नाही आहेत. ते म्हणतात नाही त्याला पकडा. त्याला पकडणं हा मोठा इश्यू केलात मित्रांनो तुम्ही. सुरेश धस तुम्ही हाच इश्यू मोठा करून ठेवला आहे. कुठला? कृष्णा आंधळेला पकडा. माझं म्हणणं आता मी आता बरेच त्याचे पूर्व हे घेतलेले आहेत की जवळजवळ एक मिनिट अशा तऱ्हेने जी आरोपी सगळे मिळालेले नाहीत. अरे हां, मग मोठं उदाहरण तू मग अशी दिलंच ते बॉम्बस्फोटाचं आहे जो आपल्याकडे झाला होता 12 मार्च 1993ला. तर आता बघा किती वर्ष झाली त्याला. यानंतर आत्तासुद्धा जवळजवळ 35 वर्षाच्या आसपास झालेले असताना सुद्धा आत्तासुद्धा पकडले जात आहेत बॉम्बस्फोटातले आरोपी. परवा पकडले 2 पकडले जे ॲक्टिव्हली त्यावेळेला आरोपी होते पण ते फरारी होते त्यामुळे पकडले गेले नव्हते. आता त्यातल्या एकाचं तर प्रत्यार्पण होत आहे परवा तर अमेरिकेतून. तर पण केसेस चालल्या, शिक्षा झाल्या ना लोकांना बॉम्बस्फोटामध्ये. त्याच्यामुळे काही अडलं नाही कारण बाकीचे जे पकडले होते त्यांच्यावर कोर्ट चालू राहिलं. आताही याच्यामध्ये हे 7 आरोपी आहेत की नाही. कृष्णा आंधळेच्या संदर्भात मी सांगतो तुम्हाला, पण हे 7 आरोपी आहेत यांच्यावर खटला चालू द्या तुम्ही, तो अडवून नका ठेवू, तो चालू द्या. हे 7 लोक जे सांगणार आहेत ना त्यापेक्षा काही वेगळं सांगेल कृष्णा आंधळे अशी अपेक्षा आहे का तुमची? नाही. या सगळ्यांची जबानी घेतली गेलेली आहे. हे कोर्टात आता त्यांनी दिलेली जबानी हे कोर्टात ते फिरवणार का? हो फिरवणार. ते सांगणार आम्ही नव्हतोच तिथे, आमचा काही संबंधच नाही वगैरे. ते सगळ्याच कोर्टात सगळ्याच आरोपींबाबत घडतं की पोलिसांसमोर हो म्हणतात नंतर नाही म्हणतात. तर ते या 7 पण या 7 जणांना तुम्ही अटक केलेली आहे ना या पोलिसांनी, तर मग त्यांचा खटला सुरू होऊ द्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हां, वाल्मिक कराडबाबत एक मी माहिती सगळ्यांना देऊ इच्छितो की जी फारशी एम्फसिस केली जात नाही आहे. धस तुम्हीसुद्धा आका 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 म्हणत राहिला, मग आकानंतर बाका काढलात, बाकानंतर आता काका पण काढलात. फडणवीसांपर्यंत नेऊन भिडवलं तुम्ही. नाही बरोबर नाही, पण ठीक आहे. मी तुम्ही वाल्मिक कराडचं नाव घेत होता या 7 जणांचा आका म्हणून, 8 जणांचा. नंतर वाल्मिक कराडला अटक झाल्यावर म्हणायला लागले की आता धनंजय मुंडेला अटक करा. आता धनंजय मुंडेंना अटक झाली रे झाली की सुरेश धस तुमची पुढली मागणी असणार
की धनंजय मुंडेंचे संरक्षक म्हणून अजितदादा पवारांना करा. अजितदादा पवारांच्या पाठोपाठ तुम्ही फडणवीसांचं नाव घेणार हे नक्की आहे, कारण तुमचं धनुबरोबरचं सेटलमेंट फिसकटलं आहे. तुम्ही जे मागितले होते ते त्यांनी दिले पण नाही, देणार पण नाही आता अशा स्थितीत आहे. व्हॉट एव्हर इट इज. तर माझं म्हणणं वाल्मिक कराराबद्दल सांगत होतो की त्याच्यावरला आरोप आहे ना तो मर्डरचा नाही आहे बरं का मित्रांनो. तो एक्स्टॉर्शन केस लिंक्ड टू मर्डर, म्हणजे तो डायरेक्ट मर्डर करणं. हे 7 जण आहेत ना, 8 जण हे डायरेक्ट मर्डर करणारे आहेत आणि तो मर्डर करणार नाही, तो मर्डर करणाऱ्यांच्या संपर्कात तो होता. याच्या पलीकडे त्याच्याकडे आरोप नाही. त्याला मकोका लावलाय, बरोबर आहे. पोलीस तुमच्या मागणीनुसार ॲक्शन घेत आहेत, पण त्याच्यावर जो लावला आहे तो मकोका जो आहे त्याच्यामध्ये त्याचा आरोप जो आहे आणि त्याच्यामध्ये एक मेन्शन केलं आहे ते खरं संतोष देशमुखांना थोडं गैरसोयीचं आहे, पण ते सत्य आहे. त्यामुळे पोलिसांना मेन्शन करावं लागलं आहे की आवाडा ग्रीन एनर्जी कंपनी जी होती तर तिला एकूण 5 कोटी त्यातले 2 कोटी ताबडतोबीने हवे असं सांगितलं होतं या 7 जणांनी. म्हणजे वाल्मिक कराड पण त्याच्यामध्ये आला, कारण एक्स्टॉर्शन केसमध्ये तो आहे, म्हणजे वाल्मिक कराडनी समजा सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये हे जे संतोष देशमुख आहेत यांचा खंडणीला विरोध होता. त्यांचं म्हणणं असं होतं की या कंपनीकडून तुम्ही खंडणी घेऊ नका, आणि ती खंडणी घेऊ नका या आग्रहाकरता त्यांच्या लोकांनी, हे जे लोक गेले होते तिथे त्यांच्यावर हल्ला पण चढवला होता. हे थोडंसं मग संतोष देशमुखांना काय गरज होती कंपनीचे 2 कोटी वाचवायला? ते का गेले? मग त्यांचं काय त्याच्यामध्ये हेतू होता किंवा ते कुणाच्या बाजूने काय हालचाली करत होते? असं एक यांनी एक पीस टाकून दिलं आहे पोलिसांनी त्याच्यामध्ये. त्यामुळे तेही निर्दोष सुटत नाही. ते खंडणीच प्रकरण जर असेल तर त्यावेळेला संतोष देशमुख देखील त्याचा एक भाग होते, असं पोलिसांचं हे दिसत आहे. दुसरी गोष्ट, हा 9 डिसेंबर 24ला झालेला मर्डर जो आहे त्याच्या संदर्भात सांगत असताना माझ्याकडे आणखीन काही माहिती आहे. ती पण फरार आरोपी असला म्हणजे काही फार मोठं हे असतं असं नाही. बॉम्बस्फोटाचा उल्लेख मी केला सहजतेने, समोरच माझ्या ती आकडेवारी आहे सगळी. मित्रांनो, आपल्याकडे आकडेवारी आहेत त्याच्यामध्ये आत्ता 2023ची आहे माझ्याकडे, 24ची नाही आहे. पण आपण एक जाता जाता सांगतो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो नावाचा एक दिल्लीमध्ये संस्था आहे. ते दरवर्षी फरारी किंवा जेलमधून पळालेल्या हे जे असतात, ॲक्युज्ड असतात किंवा कन्व्हिक्टेड असतात, म्हणजे आरोपी किंवा कैदीच असतात ते. तर त्यांनी त्याच्यामध्ये असं दिलं आहे की सर्वाधिक पळणारे कैदी म्हणजे ॲक्युज्ड आणि कन्व्हिक्टेड असे हे महाराष्ट्रात असतात दरवर्षी. महाराष्ट्राच्या जेलचे जे कोणी मंत्री आहेत किंवा मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालायला पाहिजे की अरे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स आणि 2010, 11, 12, 13 अरे लाईनीने सगळे उपलब्ध आहे. आता 23 आहे आपल्याकडे, 24चा नाही आहे, पण त्याच्यात त्यांनी मेन्शन केलं आहे की सर्वाधिक फरारी आरोपी असण्याचं प्रमाण. मी हे तर जेलमधून पळालेल्यांचं बोलतोय. खटला चालू असताना फरारी होणारे, जामीन हे करून फरारी होणारे, त्यांची वेगळी आकडेवारी आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये आता त्यांनी आणखीन एक त्याच्यामध्ये जाताना दिलं आहे की आत्ता 2025मध्ये येरवडा जेल जे सगळ्यात सुरक्षित मानतात तिहारसारखं, त्याच्यातून 4 कैदी पळाले. पण ते सोडा, आकडेवाऱ्या पुढल्या तुम्हाला धक्कादायक आहेत. आता एक आकडेवारी आहे माझी मागची, ही मेन्शन करा 3,08,000 केसेस पेंडिंग आहेत कारण फरार हे आहेत म्हणून. हो 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 महत्त्वाचं नाही, काय सांग का? 3,08,000 केसेस पेंडिंग आहेत कारण आरोपी फरार आहेत. हो 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 यश, थँक्यू. 3,08,000 3,08,000 केसेस आज महाराष्ट्रातल्या कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. हो गॉड, 3 लाख, हो माय गॉड, 3,08,000 केसेस पेंडिंग आहेत. याचं कारण आरोपी फरार आहेत. पण मग त्यातले काही आरोपी आहेत त्यांच्यावर नाही केसेस चालत आहेत. त्यांनी असं म्हटले अनअवेलेबिलिटी ऑफ द अक्युज्ड, अवेलेबलच नाही. ॲक्युजच अवेलेबल नाही म्हणजे फरारीच आहेत. पण 3,08,000 अरे काय झालं काय? सुरेश दास, धनंजय देशमुख, तुम्ही कृष्णा अंधाळे फरारी आहे त्याच्याबद्दल जो आवाज उठवतो तो बरोबर आहे, पण आत्ता माझी आकडेवारी जे सांगते मला टीम ती भयानकच आहे. 3,08,000 केसेस कोर्टामध्ये आहेत आणि त्या आरोपी फरारी म्हणून चालत नाही आहेत. माय गॉड, धक्क्यावर धक्के यार. आणि आता माझ्याकडे बाकी आकडेवारी आहेत त्याच्यामध्ये तर 22,000, 32,000, 38,000 एक वर्ष, आणि त्याच्या पुढे किती लोक जामीन हे करून, काय म्हणतात त्याला, जामीन काय करतात, बेल उल्लंघन करून.
फरारी असलेले आहेत. हे अशा सगळे आकडे 38,000, 23चाच आकडा परत माझ्याकडे शेवटचा आहे, तो 38,000 आहे. 38,000 लोकांनी जामीन बुडवला आणि फरारी झालेले आहेत. हाताला अजून पकडायचाच आहे कृष्णा अंधारे. पण मला असं वाटतं की आता हा तर मला याने धक्काच दिला की 3,08,000 केसेस पेंडिंग आहेत कारण आरोपी फरार आहेत म्हणून. ओ गॉड. पण मी जे काय माझ्या लिगल एक्सपर्टनी मित्रांनी सांगितलं त्यांच्याप्रमाणे या बाकीच्यांवर खटला होऊ शकतो. त्यांनी मला उदाहरण दिलं की तू मुद्दाम उदाहरण कोट कर की बॉम्बस्फोटमध्ये असं झालं की खूप लोक फरारी होते तरी देखील इतरांवर चालले, त्यांना शिक्षा पण झाल्या. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही धस आणि हे तुम्ही आता अडवून नका धरू याला, कारण ही एवढी संख्या आहे प्रचंड. 20, 22, 38,000 लोक फरारी आहेत यार. काय कठीणच आहे हां. आणि पकडण्याचं प्रमाण किती आहे तर गेल्या वर्षी म्हणजे हे 23चे आकडे आहेत माझ्याकडे, 693 लोक फरारी झाले. आणि कुठून झाले? जेलमधून झाले. आणि त्यातल्या 136 लोकांना पकडण्यात यश आलं. बाकी गेलेच. आता देखील कृष्णा अंधारेबाबत 3 थेअरीज आहेत. एक थेअरी आहे त्याचा मर्डरच झाला आहे त्यामुळे त्याला दिला आहे कुठेतरी टाकून, तो काय सापडणार नाही. दुसरी आहे तो नेपाळ मार्गे ऑलरेडी परदेशात कुठेतरी गेला आहे त्यामुळे तो सापडत नाही आहे. तिसरी आहे की तो अशा एका महत्त्वाच्या व्यक्तीकडेच लपून बसला आहे की तिथे पोलीस छापा टाकू शकत नाही. अशा 3 थेअरीज आहेत. आय डोंट नो. मी आपलं काय थेअरी चालल्या ते सांगतो. पण लक्षात आलं का तुमच्या गोष्टी काही की कृष्णा अंधारेची वाहनं वगैरे किती जप्त झाली, ती कोणत्या प्रकारची होती वगैरे, 2 बँक अकाउंट, 5 वाहनं वगैरे, ते मोडू दे. तो फरारी म्हणून ते करतातच जप्त. तर त्यामुळे प्रोक्लेम्ड ऑफेंडरची CRPC पिनल कोड सेक्शन 82-83 प्रमाणे प्रोक्लेम्ड ऑफेंडर जे त्याला घोषित केलेलं आहे, म्हणजे फरारी आरोपी घोषित केला आहे, त्याची प्रॉपर्टी अटॅच करतात. त्याप्रमाणे त्याची 5 वाहनं, 2 बँक अकाउंट जप्त झालेले आहेत. माझं म्हणणं सुरेश धस, तुम्ही लगेचच मुख्यमंत्र्यांना भेटा आणि त्यांना सांगा की जेवढे लोक आता अवेलेबल आहेत ना, तुम्हाला 7 जण आहेत ना तुमच्याकडे, त्यांच्यावर केस चालू करा फास्ट ट्रॅकमध्ये. त्यांना शिक्षा होऊ द्या. त्या कृष्णा अंधारेचं काय करायचं हे नंतर त्याच्याकरता केस नको आवडू. हे मग 3,08,000 आहेत त्याच्यामध्ये 801 होईल. आज हेच महत्त्वाचं मला सांगायचं होतं. तुमच्याच प्रमाणे मी आता हा व्हिडिओ संपला की भारत पाकिस्तान मॅचसाठी जाणार आहे. धन्यवाद.